नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि द्राक्ष सेवेमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, सूक्ष्म घटमिती आणि एप्रिल छाटणी यांचा जो संयोग आहे त्याच्यामधूनच आपण पुढच्या सीझनसाठीचं द्राक्षाचं बंपर आणि क्वालिटी असं पीक घेऊ शकतो. एप्रिल छाटणीमध्ये सूक्ष्म घटमिती किती महत्वाची आहे हे खऱ्या अर्थानं आपण मागच्या वर्षी शिकलो. मागच्या वर्षी जवळजवळ 60 ते 70% बागा फेल होत्या. फक्त 30-40% बागावरती माल होता आणि जवळजवळ 70% यील्ड लॉस होता. त्यामुळे एक्सपोर्ट आणि लोकलमध्ये देखील न भूतो न भविष्यती अशी प्राइस आपल्याला मिळाल्या. ज्यांच्याकडे माल होता त्यांची चांदी झाली, ज्यांच्याकडे माल नव्हता ते नाराज झाले. परंतु ही सर्व मंडळी आपण ह्या वर्षी मात्र अतिशय उत्साहानं, अतिशय काळजीनं एप्रिल छाटणीमध्ये आपण लक्ष देऊन आहोत. हे सगळ्यात महत्वाची फळनिष्पत्ती ही मागच्या वर्षीपासून झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथून मागं खरड छाटणी म्हणजे एक दुर्लक्षित होती. लग्न किंवा इतर समारंभ हे सगळं करून मग वाटलं तर आपण आपल्या बागेकडे लक्ष देत होतो. परंतु आता ऑक्टोबर सारखी ऑक्टोबर छाटणीनंतर ज्या पद्धतीने आपण लक्ष देतो त्याच पद्धतीचं लक्ष एप्रिल छाटणीमध्ये आम्ही सर्व द्राक्ष बागायतदार देत आहोत आणि हा अतिशय महत्वाचा संकेत आहे. मित्रांनो, फ्रुटफुलनेस हा अतिशय महत्वाचा आहे आणि खरड छाटणीमध्ये मी वारंवार सांगत असतो 3 महत्वाचे उद्देश आहे. एक तर आपल्या बागेमध्ये चांगला फ्रुटफुलनेस झाला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बागेमध्ये वेलीमध्ये चांगलं अन्नाचं स्टोरेज झालं पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली बाग रोग आणि कीडमुक्त ऑक्टोबर छाटणीपर्यंत राहिली पाहिजे. हे 3 उद्देश अतिशय महत्वाचे. मागच्या वर्षी सततचा पाऊस, ढगाळ हवामान, रूट झोन मध्ये दलदल, वॉटरलॉक कंडिशन यामुळे जवळजवळ आपल्याला फटका बसला होता. ह्या वर्षी मात्र अति उष्णता जवळजवळ 40 ते 45 डिग्री पर्यंत तापमान गेलेलं आहे आणि त्यामुळे एक उष्णतेचा झटका, उष्णतेचा हीट स्ट्रेस किंवा उष्माघात हा ज्या पद्धतीने माणसाला होतो त्याच पद्धतीने आपल्या बागेवरती पण त्याची सायन्स आपल्याला दिसायला लागले. त्यामुळे मागच्या वर्षी ढगाळ हवामानामुळे आपल्याला अडचण आली. ह्या वर्षी मात्र आपण या अतिउष्णतेचा, ह्या ग्लोबल वॉर्मिंगचा फटका आपल्या सूक्ष्म घटमितीला तर बसणार नाही ना अशी मनामध्ये धास्ती माझ्या पण नक्कीच आहे आणि तुम्हाला पण त्याच्याबद्दल थोडंसं अवगत करतोय. मित्रांनो, आज अनेक नवीन व्हरायटी आलेल्या आहेत आणि त्यांचा फ्रुटफुलनेस हा 200-300% आहे. परंतु आजही 80-90% बागा ह्या अजूनही थॉम्सन आणि सोनाका आहेत. ह्या परंपरागत आपल्या बागा आहेत. यांचा पण फ्रुटफुलनेस त्या तुलनेत खूपच चांगला आहे. परंतु अशा काही आकस्मिक घटनांमुळे किंवा ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंजमुळे आपल्याला मात्र गाफील राहून चालणार नाही. आपल्याला मेहनत घेणं अतिशय महत्त्वाचं. तर या उष्णतेच्या झटक्यापासून आपल्या बागेमध्ये सूक्ष्म घटनिर्मिती करण्यासाठी आपण भारतीय लोक, कारण आपल्याकडे वारंवार खुडा चालू असतो, सतत तापमान असतं, सतत फुटवा येत असतो आणि त्यामुळे आपल्याला फ्रुटफुलनेससाठी आपण सबकेन करणं, आपण भारतामध्ये उष्ण कटिबंधामध्ये फ्रुटफुलनेस वाढण्यासाठी काही गोष्टी करत असतो. त्याच्यामध्ये पिंचिंग करणं हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. त्याला आपण सबकेन म्हणतो. थॉम्सन सोनाकामध्ये आपण 6 पानावर सबकेन करतो, त्याच्यापुढे 8-10 पानं ठेवतो. परंतु काही व्हरायटी अशा आहेत ज्यांचा फ्रुटफुलनेस खूप कमी आहे. जम्बो असेल, पर्पल असेल, सुधाकर असेल, त्या ठिकाणी आपण सुपर सबकेन करतो. त्याच्यामध्ये 4 पानावरती 4 पानावर टॉपिंग करतो, पुन्हा पानावरून 4 पानावर करतो आणि त्याच्या पुढे परत 8-10 पानं आपण ठेवतो. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण कमी फुटावा मिळाला असेल या उष्णतेमध्ये तर त्या ठिकाणी आपण 6 पानावर सबकेन करून त्या ठिकाणी 2 सबकेनच्या पुढे आपण 2 फुटी ठेवत असतो. त्याला शिंगाडा पद्धत आपण असं म्हणतो. त्याचबरोबर जिथे जिथे फ्रुटफुलनेस चांगला असतो त्या व्हरायटीमध्ये आपण सरळ काढीची पण पद्धत आपल्याकडे प्रचलित होती आणि अजूनही काही ठिकाणी 10-20% ठिकाणी आपण सरळ काडी ठेवून तिथे देखील सूक्ष्म घटनिर्मिती तिथे पण आपल्याला चांगला माल मिळत असतो. परंतु मी आज जी पद्धत सांगणार आहे ती म्हणजे एकतर सबकेन 6-7 पानावरती अधिक आपल्याला 8-10 पानावरती टॉपिंग आणि टॉपिंग केल्यानंतर मात्र आपलं अजून 5 पानं ठेवून तिथं सुपर टॉपिंग म्हणून किंवा त्याला आपण मास्टर टॉपिंग असं म्हणतो. मित्रांनो, ह्या 3 टॉपिंग किंवा 3 वेळेस पिंचिंग केल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी काही फायदे होतात. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्या ठिकाणी सूक्ष्म घटनिर्मितीला आपला फायदा होत असतो आणि त्याचबरोबर गाडीची मॅच्युरिटी देखील तिथे लवकर येत असते. त्याचबरोबर वारंवार खुडा जिथे येत असतो, काही ठिकाणी 2 वेळेस करतो, काही शेतकरी म्हणतात आम्ही 4-4, 5-5 वेळेस खुडा काढत असतो. परंतु सबकेन टॉपिंग आणि सुपर टॉपिंग केल्यानंतर किंवा मास्टर टॉपिंग केल्यानंतर त्या ठिकाणी खुडा अजिबात येत नाही. त्यानंतर आपण त्या ठिकाणी बोर्डाचे स्प्रे घेत असतो आणि त्याचबरोबर मास्टर टॉपिंग केल्यानंतर त्या ठिकाणी रोग म्हणजे करपा असेल, डावणी असेल, हे पावसाळी रोग देखील त्या ठिकाणी 90% कमी येतात.
आपली काडी रोगकीडमुक्त राहते, आपल्या वेलीमध्ये चांगला अन्नाचा साठा होतो, त्याचबरोबर काडीची मॅच्युरिटी लवकर येते, त्याचबरोबर सूक्ष्म घटनिर्मिती चांगली होते, त्याचबरोबर अन्नाचा साठा चांगले असल्यामुळे आणि सूक्ष्म घटनिर्मिती चांगली झाल्यामुळे स्ट्रॉंग घड तिथे आपल्याला मिळतात आणि त्याचबरोबर पुढील काळासाठी स्ट्रॉंग घड असतील, चांगलं वजन, चांगली किपिंग क्वालिटी आणि जास्तीत जास्त एक्सपोर्टेबल यील्ड घ्यायचं असेल तर तुम्हाला मास्टर टॉपिंग शिवाय पर्याय नाही. आपण बघतो की बरेच शेतकरी वारंवार खुडा येऊ नये म्हणून जास्तीत जास्त ग्रोथ रिटार्डंटचा किंवा कल्टर सारख्या तत्सम पदार्थांचा वापर करत असतात आणि ते म्हणतात की मी कल्टर एक नाही दोनदा मारलं आणि आता माझ्याकडे खुडा अजिबात येत नाही. पण तो खुडा येणं हे ते झाड जिवंत असल्याचं लक्षण आहे. म्हणजेच वेलीचं ट्रान्सलोकेशन चांगलं असतं, वेलीचं चयापचय क्रिया चांगली होत असते, वेलीमध्ये चांगलं स्टोरेज होत असतं आणि जास्तीत जास्त आपण कल्टरचा वापर म्हणजे ते झाड बोनसाई करतो, झाडाची मर्यादा आपण कमी करत असतो आणि त्यामुळे कमी प्रमाणात तुम्ही कल्टर वापरा किंवा वापरू नका, परंतु अति मात्र कल्टर अजिबात करू नका. आणि खुडा येणं हे चांगलं लक्षण आहे, परंतु वारंवार खुडा येणं हे चांगलं लक्षण नाही आहे. परंतु याला उपाय आपला मास्टर टॉपिंग हा अतिशय परफेक्ट असा मधला मार्ग आहे, जो तुम्हाला खुडा एकदम नको आणि जास्त खुडा येण्याच्या मधला हा जो मार्ग आहे हा मास्टर मार्ग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामध्ये वेलीची चयापचय क्रिया पण चांगली चालू राहते, वेलीमध्ये चांगलं स्टोरेज होतं, सूक्ष्म घटनिर्मितीमध्ये घडाची डेव्हलपमेंट चांगली होते, फोटोसिंथेसिस चांगलं होतं, रोगराई येत नाही आणि पुढील काळासाठी चांगलं एक्सपोर्टेबल यील्ड घ्यायचं असेल तर मास्टर टॉपिंग अतिशय अतिशय महत्त्वाचा विषय. म्हणजे 6 पानावर सबकेट, त्याच्यानंतर टॉपिंग 8 ते 10 पानावरती आणि त्याच्या पुढे 4 ते 5 पानं ठेवून आपलं टॉप करायचे. त्याच्यानंतर ह्या काळामध्ये आपल्याला बोर्डोचे स्प्रे घ्यायचे, 3 बोर्डो घ्यायचे, उलटे पालटे घ्यायचे. बोर्डोविषयी मी पुढचा व्हिडिओ करणारच आहे, परंतु हे बोर्डो घेतले आणि मास्टर टॉपिंग केल्यानंतर मास्टर टॉपिंगच्या पुढे डावणी करपा आला तरी घाबरायचं कारण नाही, तो पुढच्या पानावर येतो. फार तर मास्टर टॉपिंग मधले 2-3 पानं तिथे त्याच्यावरती तो डावणी करपा येतो, परंतु माग सबकेन आणि टॉपिंग पर्यंत आपले 15 पानं 100% शाबूत राहतात आणि त्या ठिकाणी हे पानं शाबूत राहणं, ते डोळे शाबूत राहणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजेच आलेलं मरण आपले ते पुढचे पानं आपल्या जीवावर घेत असतात आणि बाकीची 100% काडी ही शाबूत ठेवत असतात. त्यामुळे मास्टर टॉपिंग प्रत्येकाला करा, तुमचा खुड्यांचा खर्च देखील कमी होणार आहे आणि तुमची काडी शेवटपर्यंत रोग आणि कीडमुक्त असणार आहे. जास्तीत जास्त फोटोसिंथेसिस होऊन चांगलं स्टोरेज आणि चांगला सूक्ष्म घडाचा विकास तिथे तुम्हाला मिळणार आहे. तर ही मास्टर टॉपिंग प्रत्येकानं करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या बागेत तुम्ही मास्टर टॉपिंग केली का नाही हे आम्हाला ॲपवरती ग्रेप मास्टर ॲपवरती फोटो काढून नक्की पाठवा. धन्यवाद. तसेच मित्रांनो, अद्यापही तुम्ही ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा आणि एक आपला सेकंड ओपिनियन, एक आपला फॅमिली डॉक्टर म्हणून ग्रेप मास्टरच्या प्रॅक्टिसेस, ग्रेप मास्टरचे फर्टिलायझर डोसेस, ग्रेप मास्टरचे स्प्रे शेड्यूल्स तुम्ही नक्की वापरा. तुम्हाला ग्रेप मास्टरचं स्प्रे शेड्यूल पाहिजे असेल तुम्ही तर तुम्हाला ॲपमध्ये आम्हाला येस करा आणि तुम्हाला पूर्ण शेड्यूल लगेच पाठवलं जाईल. धन्यवाद.